हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. वन मॉर्निंग व्लॉग. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चैत्र, त्यामुळे बऱ्याच लोकांकडे कन्यापूजन वगैरे करतात चैत्र नवरात्रांमध्ये. तर मला पूजन करतात आणि उर्वीला 2-4 ठिकाणी कन्यापूजनसाठी बोलवले. सो आत्ता सगळं लवकर आवरलेलं आहे. आता उर्वीसुद्धा आंघोळ करायला लागले. आंघोळ झालं की तिचं आवरल्यानंतर तिला कन्यापूजनला घेऊन जायचं आहे आणि सलग 2-4 ठिकाणी आमंत्रण असल्यामुळं खूप उशीर होणार आहे. त्यामुळे सगळं घरातलं पटपट आवरलेलं आहे आणि आता उर्वीसुद्धा आवरणार आणि आम्ही घेऊन जाणार तिला. पहा आता उर्वी तयार झालेली आहे. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. काय करायला निघालीस सांग? कन्यापूजनसाठी निघाले. तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो कशी पूजन करतात. आणि आज पहिल्यांदा उर्वी एवढ्या लवकर उठली, खूप दिवसाची आहे ना. तर आता जाऊया. ऑलरेडी उशीर झाला. त्यांनी 8ला सांगितलेलं, पण उर्वी काय एवढ्या लवकर उठत नाही. त्यामुळे आम्हाला इथेच 8:30 झाले. पण खालीच जायचं आहे, त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही. आणि तसंही सगळे आल्याशिवाय काय पूजन करत नाहीत. तिथं जाऊन बसण्यापेक्षा म्हटलं की आवरूनच जाऊया, कारण मला सुद्धा तिथं थांबायला लागणार ना. त्यामुळे आता आवरले जाते. बस खाली बस दीदी, बसते यार तुझ्यासोबत. बसा ग सगळे. झालं ना तुमचं? बसा बसा. बस पिल्लू. काय नाव आहे तुझं? नाव सांग ना दीदूला. नाव सांग की बाळा. तर आता एका ठिकाणी कन्यापूजन झालेलं आहे. आता आम्ही दुसरीकडे निघालो, दुसऱ्या काठी. आज सकाळी उठल्यापासून फक्त फिरायचंच काम चाललंय. आता एका ठिकाणाहून आले कन्यापूजन करून उर्वीला घेऊन जाऊन. आता दुसऱ्या एका ठिकाणी बोलवले. आता तिकडे निघालोय. आता 11:30 वाजले. तर तिकडून आणि परत 2 ठिकाणी जायचं आहे. तर उर्वीने आता एक छान झोप काढलेली आहे. सकाळी तिला आज लवकर उठवलं ना, त्यामुळे तिचं सगळं शेड्यूल बिघडलं. आणि तिकडून कन्यापूजन करून आल्यानंतर ती 9-9:30ला परत झोपली. ते आत्ता 10:30ला उठवलं तिला आणि आवरून परत खाली आलेलो. तर आता समर वेकेशन स्टार्ट झालेत आणि सगळ्याच पॅरेंट्सचा प्रॉब्लेम असतो की मुलांना बिझी कसं ठेवायचं, नाहीतर मग मोबाईल आणि टी व्हीचा जास्त वापर होतो त्यांच्याकडून. तर मी त्याच्यासाठी समर स्पेशल असं एक ई-बुक तयार केलेलं आहे. तर ज्यांना हवं असेल, मी इथं वरती नंतर त्याचे फोटोसुद्धा डिस्प्ले करेन. तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामला DM करा. हे ई-बुक आहेत ना, हे तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. त्यामुळे त्याचा असा फायदा होतो. आता जेव्हा आपण जनरली बुक्स आणतो मुलांसाठी, काहीतरी ॲक्टिव्हिटी बुक्स वगैरे, तर ते कसं एकदा ॲक्टिव्हिटी केली की परत ते बुक आपल्याला खराबच होतं, परत रियूज करता येत नाही. तर ह्या PDF असल्यामुळं काय होतं फायदा की तुम्ही ते कितीही वेळा रियूज करू शकता, कितीही वेळा त्याच्या प्रिंटआउट्स काढून आणू शकता. एकदा तुम्ही पे केलं 1 टाईम की ती PDF लाईफ टाईमसाठी तुमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा ते रिप्रिंट करू शकता, कितीही वेळा त्याचा रियूज करू शकता. आणि खूप छान ॲक्टिव्हिटी आहेत. मुलांना 100% बिझी ठेवेल अशा हेतूनेच मी त्या तयार केलेल्या आहेत. आणि उर्वीसाठी सुद्धा मी त्याचं वापरते. उर्वीला अजिबात मोबाईल आणि टी व्हीची सवय नाही आहे. तिला मी असंच काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी नेहमीच देत असते. कशासाठी? तुला आवडते खूप देवपप्पा केलेलं? उर्वीला ना, तर तिचं एक खासियत आहे की सकाळी एवढ्या लवकर ती कधी उठत नाही, पण उठली का तर पूजा करणार आहे तुझी म्हटल्यावर. आणि तिला ह्या असं पूजा वगैरे ह्या गोष्टींची खूप आवड आहे.
तिला ते खूप वरी वाटतं, पाय पुसतात, आरती वगैरे करतात औक्षण. त्यामुळे तेवढ्यासाठी फक्त ती उठली आणि आली सकाळी. नाहीतर इतर वेळेस दुसरं काय असेल तर उठायला बघत नाही. देवकृपा करायला जायचं म्हणजे लगेच उठली, पण तिची झोप पूर्ण झाली. तर जसं काही मी मगाशी बोलले, तर माझ्याकडे अशा भरपूर प्रकारच्या अजून एज ग्रुप वाईज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बुक्स मी तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये काही कलरिंग बुक्ससुद्धा आहेत. बऱ्याच मुलांना कलरिंगची सुद्धा खूप आवड असते, तर त्या दृष्टीने मी वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार वेगवेगळ्या केलेल्या आहेत. तर नर्सरीसाठी वेगळ्या, प्ले ग्रुपच्या एजच्या मुलांसाठी वेगळ्या, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बुक्स तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही इंस्टाग्रामला DM करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची सगळी इन्फॉर्मेशन तिकडे मिळेल. तर इंस्टाग्राम हँडलवरती मी दिलेलं आहे उर्वीचं, तर नक्की फॉलो करा. आणि वर्कशीट संदर्भात जर काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला DM करू शकता. तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. आणि ह्या दाखवलेत एवढ्याच वर्कशीट नाही आहेत, ह्या मी फक्त तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवलेत. तर अशा भरपूर प्रकारच्या अजून वेगवेगळ्या वर्कशीट्स आहेत. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही निघालेलो आहोत राम मंदिरात. आज रामनवमी आहे ना, त्यामुळे तर रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थोडा लेट झाला आहे कारण सकाळी उर्वीला 2-3 ठिकाणी कन्यापूजनला बोलवलं होतं ना, त्यामुळे आता थोड्या वेळाला निघालो. कारण संध्याकाळी परत उर्वीचा स्केटिंगचा क्लास असतो, त्यामुळे संध्याकाळी काही आम्हाला जाणं पॉसिबल होणार नाही. म्हटलं आत्ताच जाऊन दर्शन घेऊन. हे खाऊ ह्या हातात घे, प्रसाद उजव्या हातात. चल नमस्कार कर बाळा, गुरु नमस्कार कर. नमस्कार कर की बाळा. हां चला.
तर आत्ता वाजलेत 7:45 आणि आत्ता आम्ही उर्वीचा स्केटिंगचा क्लास करून म्हटलं जाता जाता साई मंदिरातून दर्शन घेऊन सुद्धा जाऊया। तर तुम्ही बघू शकता मंदिर किती छान डेकोरेशन केले आणि आजसुद्धा फुलांचे आरास किती छान केले। तर कसा वाटला आजचा संपूर्ण व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि किड्स वर्कशीट संदर्भात जर काही चौकशी करायची असेल तर इन्स्टाला DM करा।